ठिकाणी सहभागी झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप सह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। लाडक्या बहिणींबद्दल आपण बोलत होतो, त्यांचं नेतृत्व आणि प्रतिनिधित्व। आणखी एक खूप बोलका फोटो आलाय, देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे। आईनं औक्षण केलंय, तिलक लावलाय त्यांना। आणि विलास, आपण मगाशी रंगांबद्दल बोलत होतो, त्यांनी जॅकेट गुलाबी रंगाचा आज घातलाय। तर गुलाबी रंग खूप चर्चेत राहिला आणि तो जनरली स्त्री ओरिएंटेड रंग मानला जातो, म्हणजे वुमन ओरिएंटेड रंग, गुलाबी रंग त्याचं प्रतीक मानलं जातं। तर तो जो महिलांचा मुद्दा आहे तो अर्थात आपण थोडा पुढे न्यायला पाहिजे असं मलाही वाटतं। मला असं वाटतं कुठचंही गव्हर्नमेंट असतं ना, ते साधारणपणे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट असं त्याचं एक रोबस्ट त्याचं प्रेझेंटेशन असतं। लाडक्या बहिणीच्या निमित्ताने ते बरंचसं फेमिनिन झालं आणि ती बायकांची पार्टिसिपेशन किंवा महिलांचा सहभाग घराघरांमध्ये सुद्धा आपण आता बघतोय की त्या डिसिजन मेकिंगमध्ये पुढे येत आहेत। आणि मला असं वाटतं मतदानाच्या संदर्भात सुद्धा हा विषय झालेला आहे की आपण बघतोय की घरांमध्ये चर्चा झाली, मतदान उद्या कुणाला करायचं, तेव्हा महिलांनी बऱ्यापैकी शेवटचं त्यांचं व्हेटो पॉवर वापरून कुणाला मतदान करायचंय शेवटचा व्हेटो पॉवर त्यांचाच असतो। आणि तो असं मला असं वाटतं ते गुलाबी रंगाची ती किमया आहे का मला माहीत नाही, परंतु हे दाखवण्याचा डेफिनेटली प्रयत्न। मला फक्त एकच मगाशी बोलायचं राहिलं की ज्या पद्धतीची गर्दी आज जमती आहे या शपथविधीसाठी, तर हे बदललेल्या महाराष्ट्राचं चित्र असण्याची शक्यता आहे। कारण एकनाथ शिंदे यांनी एक कनेक्टिव्हिटी कॉमन माणसाची केली होती, परंतु जो क्रीम ऑफ द क्रीम आपण म्हणतो की इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनात नसेल, बिझनेस कम्युनिटी आहे, म्हणजे समजा ह्या सगळ्यांना काय पुढची प्रत्येकाच्या मनात एक भावना नक्की आहे, चला पुढची 5 वर्ष तरी आपण सुखानं, काय म्हणतात त्याला, की आपण एक काही असं राजकीय स्थिरता जी आहे ती स्थिरता ह्या प्रत्येकांना हवी असते, म्हणजे सामान्य माणूस म्हणून आपल्याला पण ती हवीच असते। त्याच्यामुळे सुद्धा ती गर्दी झालेली आहे। आणि मला असं वाटतं की फडणवीस यांचा जो एक रॅपो असेल ह्या सगळ्या लोकांबरोबर त्या 5 वर्षातला, भारतीय जनता पक्षाने केंद्रातल्या जे काही पॉलिसीज आहेत किंवा त्यांनी जो काय रॅपो एस्टॅब्लिश केलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला इथे दिसत आहेत। आणि ते महाराष्ट्रासाठी खूप चांगलं चित्र आहे की एक चांगलं बदल, कारण नुसतीच सत्तांतरं होत आहेत जी कशी होत आहेत, काय होत आहेत, पण मला असं वाटतं एका चांगल्या ट्रॅकवर गेल्या 2.5 वर्षांपासून झालेलं काम हे पुढे जाईल असं वाटायला लागलं, अशी आश्वासक अशी ही चित्र आहे। मी एक विचारायचं होतं की कामाच्या निमित्तानं तुमचं बरंच फिरणं होतं, तुम्ही लोकांशी खूप संवाद साधता, या लाडक्या बहीण योजनेमुळे एक महिला अशी हक्काची वोट बँक पण तयार झाली आहे। मे बी त्या वोट बँकेकडे या आधी कोणी इतकं स्ट्रॉंगली पाहतो आहे। आपण सध्या मुंबईच्या CST स्थानकाच्या चौकात आहोत। आझाद मैदानामध्ये संपूर्ण सोहळा रंगलाय आणि या सोहळ्यामध्ये लाडक्या बहिणी सुद्धा सहभागी झालेल्या आहेत। ज्या लाडक्या बहिणींना सरकारनं या वेळेला मदत केलेली आहे, त्या सगळ्या बहिणींनी मतरूपी मतदान करून आपल्या सगळ्या भावांना मदत केलेली आहे। आज आप शपथविधि के लिए आई है, क्या कहना है आपका? कहाँ से आई है आप? जी, अनुशक्ति नगर से। अनुशक्ति नगर से, मतलब सना दीदी की यहाँ हाँ, से? सना मलिक मैडम जी। ये बताइए कि आप सब लोग यहाँ पर बड़ी मात्रा में पहली बार ऐसे किसी शपथविधि समारोह में जा रही हैं आप? हाँ जी, पहली बार आए। देवेंद्र सर के इसमें ही आए पहली बार हम लोग। अच्छा। पर इस इलेक्शन में तो बहुत कुछ कहा गया। जी हाँ, कहा भी गया और कर रहे भी है ना जी। हम लोग को सुविधा मिली है। आपको लोगों को पता पिछले कितनी चीज़ें मतलब हुई है, और अभी मेन तो सबसे मेन लाड़की बहना, कोई जितने लोग बैठे जितनी चली, लेकिन आज पहली बार जो बोले भी है वो करे भी है जी। तो आप में से सबको लाडली बहना का फायदा हुआ है? आपने भरा है लाडली बहना का फॉर्म भरा था? नहीं, मैंने। आप में से किसने भरा था लाडली बहना? आप लोगों ने भरा था और आपको मिले? हाँ, मिला भी। तो अभी फिर से गवर्नमेंट आई है तो लग रहा है कि देंगे वो? जी हाँ, बिल्कुल, क्यों नहीं देंगे, देंगे देंगे। और अगर नहीं दिया तो सना दीदी को बोलेंगे? नहीं, क्यों बोलेंगे, क्यों बोलेंगे? उनको पहले मिलता था, नहीं वे जैसे काम करते थे वैसे काम करते रहेंगे। पर मिलेगा ये? नहीं मिलेगा, विश्वास है। आप बताइए, आप तो कई इलेक्शंस आपने देखे होंगे, तो ये इलेक्शन खास क्यों था आप सब महिलाओं के लिए? आपने युति को मतदान किया? जी हाँ। किसको किया आपने मतदान? सना दीदी को? सना दीदी को। अच्छा, या सगळ्या जणी आलेल्या आहेत। या सना मलिक यांच्या अनुशक्ती नगर या मतदान केंद्र, जो संपूर्ण त्यांचा वॉर्ड आहे, त्यांचं जे विधानसभा क्षेत्र आहे, तिथून या सगळ्या जणी आल्या। त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे आणि लाडक्या बहिणींना ज्या पद्धतीनं शासनानं मदत केली, त्यामुळे आता या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या त्यांच्या देवाभाऊच्या शपथविधीसाठी म्हणून या ठिकाणी सहभागी झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप सह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।
लाडक्या बहिणींच्या प्रतिक्रिया होत्या आणि मगाशी आपण त्या वोट बँकेबद्दल बोलत होतो. त्या लाडकी बहीण योजनेमुळे ही एक स्ट्रॉंग वोट बँकही भाजपनं किंवा महायुतीनं स्वतःसाठी तयार केली आहे. नक्कीच महत्त्वाचं, कारण निवडणुकीचं गणित आपल्याकडे काय आहे, 144 मतदारसंघांमध्ये एक मत प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्ती पाहिजे. तुम्ही कुठलाही एक छोटा ग्रुप घेतलात तर ठराविक मतदारसंघांमध्ये त्यांचा इम्पॅक्ट होतो. इथे महाराष्ट्रभर इम्पॅक्ट होतोय आणि त्या एकदा डिसिजन मेकर झाल्या की मग सगळ्याच गोष्टीत त्या असर्टिव्हली स्वतःचं म्हणणं मांडतात. हातात पैसा आला की मी मुलांसाठी शिक्षण घेईन, चांगलं खाद्य घेईन, त्याच्याबरोबर माझ्या सरकारही मी जास्ती घरातल्या पुरुषांसमोर सांगू शकेन की या धोरणांमुळे मला हे सरकार हवं आहे. तो एक स्ट्रॅटेजी म्हणून आपण बघितली तर एक मार्केटिंग स्ट्रॅटेजीसारखी ही चांगली वर्कआउट झालेली दिसते की तुम्हाला टॅप करायचं असेल अमुक एक थोड्याशा रिसोर्सेसमध्ये तर अशा सेगमेंटकडे जा की ज्याचा राज्यभर इम्पॅक्ट तुम्हाला जाणवेल. आणि कदाचित 2029च्या निवडणुकीपर्यंत महिला मतदार पुरुष मतदारांपेक्षा जास्त सुद्धा असू शकतात. हां, आता एक मुद्दा बघा ना तुम्ही पण सर, की एवढा वेळ आपण किती 1 तास झाला ना कार्यक्रम सुरू होऊन, 1 तासभर झाला असेल. म्हणजे आपण तर समजा डिस्कशनमध्ये आहोत किंवा काही वेगळ्या विचारांच्यात आहोत, पण पब्लिकली सुद्धा यांचे जे अपोनंट होते फडणवीस, शिंदे आणि यांचे, त्यांच्या बाबतीतलं एक साधं पिक्चरसुद्धा किंवा कुठली रिॲक्शनसुद्धा नाही आहे. म्हणजे महाराष्ट्र हळूहळू तो जे होता ना तो सीन जुना, त्यातनं ऑलरेडी बाहेर यायला लागला. आता तो ते परत काय म्हणतात फ्लॅशबॅकमध्ये जायला तयार नाही आहे. एकाचंही नाव किंवा काही इथे कोणी एक तर त्या येणारच नव्हते, सगळ्यांनीच बहिष्कार केल्यासारखं होतं, अपार्ट आहे. पण चर्चासुद्धा आपण आपल्यात सुद्धा होत नाही आहे की आता त्यांचं काय होत असेल किंवा काय. इतके आपण सुद्धा आता ज्याला आपण म्हणतो ना की पण लोकशाहीच्या सक्षम समृद्ध लोकशाहीच्या दृष्टीनं सक्षम विरोधी पक्ष असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे ना. आता हे पहा ना तुम्ही, हां, मी इंटरप्ट करत नाही आहे सर तुम्हाला. 3 जण आहेत हे आपण बोलतात ते कधी बरोबर आहे तुमचं म्हणणं. एकच पक्ष जर असेल तर हे बरोबर आहे तुमचं. हे 3 पक्षांचे आहेत सर. त्यामुळे इथे डेमोक्रेसी हे मला हर्ट होईल, त्या बाजूच्या बाजूला कोणी नाही असं हे यातलं चित्र नाही. मुळात मी मगाशी आपल्याला म्हणालो की हे निवडणूक 6 जणांच्यात झालेली आहे, 2 पार्ट्यांमध्ये नाही झालेली. त्यामुळे 3 जण एका बाजूला आणि अजून खूप आहेत. म्हणजे आठवल्यांचा एक हे आहे. एवढे सगळे 7-8 जण असल्यावरती डेमोक्रेसीला काही धक्का वगैरे नाही लागत. थोडंसं एक मला जरूर वाटतं पण की दोन्हीकडनं हे व्हायला पाहिजे. म्हणजे सत्ताधीशांनी बोलवायला पाहिजे आणि समोरच्यांनी यायला पण पाहिजे. म्हणजे आपले नवीन पटनाईक जे होते ते एवढ्या वर्षांनी त्यांची सत्ता गेली पण शपथविधीला ते उपस्थित होते. इवन 2019ला जेव्हा उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली, फडणवीस होते तिथं. मग आज ते आलेले नाही आहेत. मला तो विरोधी पक्षाचा जो मुद्दा आहे ना, तो मगाशी आपण हे केलं की देवेंद्र फडणवीसांसमोर काय काय आव्हानं असतील. तर चांगला विरोधी पक्ष नसणं सभागृहात हे सुद्धा एक खूप मोठं आव्हान आहे. हां, कारण काय होतं की ती सगळी जी लढाई आहे ती सभागृहाबाहेर होत राहणार आहे. आणि जेव्हा जेव्हा जनतेमध्ये थोडासा सुद्धा असंतोष असेल आणि त्याचा उद्रेक, तर तो विरोधी पक्ष जर समजदार असेल आणि त्याच्याकडे काही स्ट्रॅटेजी असेल, जसं महाविकास आघाडीकडे काहीतरी स्ट्रॅटेजी असेल, तर ते आंदोलनं पेटवू शकतील. त्याच्यामुळे लोकांमध्ये ती शांतता राहणं नंबर 1 ते एक मोठं आव्हान असेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हे तिघं आता एकत्र आहेत. आता हे सुरुवातीचं थोडंसं गृह खात्यावरनं वगैरे सगळं झालेलं आहे, हा भाग वेगळा. परंतु ह्यांच्यात जर कधी बेबनाव झाला तर एखाद वेळेला ह्या निवडणुकीत आपण पाहिलं असेल की सर्व विरोधी पक्ष तुटून पडले म्हणून ह्यांची युनिटी चांगली राहिली आणि मतं ट्रान्सफर झाली. जर आता समजलं की आपल्याला काही चॅलेंजच नाही आहे, तर मला असं वाटतं की डेफिनेटली ह्यांची युनिटीसुद्धा अफेक्ट होऊ शकते जर चांगला विरोधी पक्ष नसेल तर. त्याच्यामुळे विरोधी पक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ते मी पॉलिटिकली किंवा ते फिलॉसॉफिकली बोलत नाही, परंतु ती गरज आहे. म्हणजे हे 230च्या ऐवजी 180 वगैरे असते ना तरी चालले असते, परंतु एक चांगला विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे. नाही, पण मग या पोझिशनला आता विरोधी पक्ष तुम्ही कुणाला कन्सिडर करणार आहात? नाही आता नाहीच आहेत ना, त्यांच्याकडे आकडाच नाही आहे. नाही पण समोर आकड्याचा प्रश्न नाहीये. विरोधाला विरोध हे जे बाहेरून चाललेलं होतं 4 वर्ष, ते सुद्धा गेले 2-3 दिवस दिसत नाहीये मला. ते त्याचीच तर फळ आहेत ना, ही जी निगेटिव्ह वोटिंग जे झालं ते त्याप्रमाणेच झालं ना, की सातत्याने सगळ्या गोष्टीत राजकारण यायला लागल्यामुळे आणि विरोधाला विरोध होत गेल्यामुळे जनतेला सुद्धा कंटाळा आला होता
आकडा विरोधी पक्ष नेता व्हायला म्हणून पुरेसा नसला तरी आदित्य ठाकरे एक चेहरा असतील. आता येणाऱ्या विधानसभेमध्ये जर ते मिंधे खोके वगैरेच्या पलीकडे जाऊन खऱ्या इश्यूंबद्दल बोलायला लागले नाहीत तर एक निराशाजनक गोष्ट होईल ती. सो त्यांच्याकडनं पण अपेक्षा आहेत, कारण 20 वर्षांनंतरचे नेते त्यांच्याकडे आपण पाहू शकतो. तर ते विरोधी पक्षात सत्तेबाहेर असताना काय भूमिका घेतात, किती मच्युअरली वागतात सरकारबरोबर. आणि याआधी महाराष्ट्रात असं कधीच झालं नव्हतं की राज्याला विरोधी पक्ष नेता नाही. यावेळेला ते कॉम्प्लिकेशन्स, ती अडचण तयार झाली आहे. तुम्ही इतकी वर्ष राजकारण पाहताय, पूर्वीचं पण आत्ताचं पण. तुम्हाला वाटतं की सत्ताधाऱ्यांकडनं मनाचा मोठेपणा दाखवून विरोधी पक्ष नेत्याला संधी दिली जाईल, म्हणजे त्या पदासाठी स्कोप ठेवला जाईल? मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांची आज कुठेतरी मुलाखत आली आहे, त्यात त्यांनी हे म्हटलं आहे की आम्हाला विरोधी पक्ष चांगला पाहिजे आहे. त्यांना चांगलं ह्याचा अर्थ मला असं वाटतं की कन्स्ट्रक्टिव्हली चांगला, म्हणजे विरोधाला विरोध नाही, की बाबा त्यांची एखादी योजना की एखादं धोरण आणि त्याच्यात त्यांच्या काही सूचना ज्या खरं म्हटलं तर जनतेच्या हिताच्या किंवा सरकारी तिजोरीच्या आपण हिताच्या असतील तर डेफिनेटली त्यांना पाहिजे. परंतु बहुतेक ती कॅपॅसिटी अजून विरोधी पक्षांनी महाराष्ट्रातल्या बिल्ड केली नसेल तर त्यांनी ती करण्याची गरज आहे. कारण की महाराष्ट्राची ती संस्कृतीच नाही आहे ना की एक हाती असा कारभार करण्याची वगैरे, सगळ्यांना घेऊन जाण्याचीच वृत्ती आहे. आणि मला असं वाटतं ती वृत्ती कुठेतरी टिकली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आता एक ज्ञानदा आपल्याला बघावं लागेल, साहित्य संमेलन जे होणार आहे पुढच्या महिन्यात, त्याच्यामध्ये शरद पवार आणि नरेंद्र मोदी एका व्यासपीठावर आहेत ना. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक प्रगल्भ मोठे राजकारणातले लोक, त्यांचा बिहेवियरल पॅटर्न बघा ना. आणि इथे एका शपथविधीसाठी सगळेच जण म्हणतात आम्ही येणार नाही, आम्ही बहिष्कार घालू. मॅच्युरिटी दाखवायला हवी होती इथं विरोधी पक्षांनी सुद्धा. कारण शेवटी हे काही वैचारिक विरोध तुमचा असू शकतो, गेल्या काही दिवसातल्या राजकारणाचा हा परिपाक म्हणायचा. विलास, ह्या गोष्टीनं लोक रेकॉर्ड करतायत. मतदार जे आहेत ना ते खूप सजग झालेले आहेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजत असतात. किंबहुना मीडियामध्ये सुद्धा एवढी पॉलिटिकल चर्चा होत असल्यामुळे एखाद्या वेळेला पॉलिटिकल ॲनालिस्ट किंवा एक्सपर्ट जेवढा विचार करत नाहीत किंवा त्यांची मतं ठाम नसतात तेवढी जनतेची झालेली आहेत. आणि त्याचं आपल्याला बरेचदा त्याचं कमेंट्स दिसलेले आहेत. तर मला असं वाटतं ते आत्ता असणं फार आवश्यक होतं. आणि विलास, तुम्ही जे म्हणता ना विरोधी पक्षाचं, मी तुम्हाला इंटरप्ट करत नाहीये सर. विरोधी पक्षात आता आपण थोडंसं याच्यात हे करूया. विरोधी पक्षातले ह्या बाजूला आपण मेजर 3 धरू. शरद पवारांचा स्वतःचा पक्ष, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचा आणि त्याच्यानंतर काँग्रेस पार्टी. बघा तुम्ही की कोणते रावत वगैरे जे आहेत, उद्धव ठाकरेचे जे प्रवक्ते होते ते फक्त शिंदेंचेच बद्दल वाईट सकाळी बोलायचे. म्हणजे ते कसं झालं की त्याला विरोधी पक्ष नाही म्हणू शकत आपण. बरोबर ना सर? टार्गेटेड झालं होतं. त्यामुळे विरोधी पक्ष महत्वाची टॅगलाईन, महाराष्ट्र आता थांबणार नाही. म्हणजे जे सेंटर स्टेजला हा मेसेज क्लिअर आहे. आता हा कुणाला आहे माहित नाही. म्हणजे मला असं वाटतं की आजच्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा ही टॅगलाईन त्यांनी वापरलेली आहे. थांबणार नाही म्हणजे जे काम 2.5 वर्षांपूर्वी चांगलं झालं आहे त्याचं बहुतेक असं त्यांना म्हणायचं असेल. पॉलिटिकली त्याचा अर्थ वेगळा असू शकतो. जसं एक आहे तो सेफ याचा अर्थ पण वेगळा काढला किंवा. तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष त्या पोझिशनला आता आलेलं आहे आणि ते खूप सुपर पोझिशन आहे. म्हणजे काय झालं, 2 गोष्टी एक क्लब केल्या जात होत्या. एका बाजूला ही महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही, या 2 बातम्या क्लब करून त्याचा असे विनोद आपण होतात आणि ते ॲक्सिडेंटल असतील मला माहीत नाही. परंतु भारतीय जनता पक्ष आता थांबणार नाही म्हणजे एखाद्या वेळेला आता काही कॉम्प्रोमाइज करणार नाही असंही त्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणजे गृह खातं आम्ही आमच्याकडेच ठेवू असा त्याचा अर्थ होतो का? आणि इथे कुठल्याही पॉलिटिकल पक्षाचं किंवा महायुती हे स्पेसिफिक नाव न घेता त्यांनी राज्याला प्रोजेक्ट केलंय. म्हणजे राज्य नंबर 1 बनवणं या दृष्टीनं पण त्या टॅगलाईनचा आपण विचार करू शकतो का? 100%. एक भाजपला खूप चांगलं जमलंय कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी म्हणून, जे तुम्ही मोदींच्या काळापासून 14पासून बघाल केंद्रात आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसकडनं, की जो एक ॲस्पिरेशनल क्लास आहे सोसायटीतला की आम्हाला आमचं आयुष्य अजून सुंदर करायचं आहे, चांगलं करायचं आहे, त्यांच्या भावनेला ते हाक घालतात. कितपत करतात नाही करतात हा वेगळा मूल्यांकनाचा मुद्दा होऊ शकतो. पण सगळं चुकीचं आहे, सगळं वाईट आहे, हे बंद करा, ते बंद करा, पॉझिटिव्हली पुढे जात. मग ते अच्छे दिन असोत किंवा मग ते आता हे महाराष्ट्रात थांबणार नाही इथपर्यंतचा.
मला वाटतं पुन्हा एकदा आपण त्या सभामंडपात जाऊया जिथं हा सगळा माहोल आहे. अतिशय महाशपथविधी हा शब्द तंतोतंत जिथं लागू पडेल अशा प्रकारचाच हा महाशपथ. जीतन राम मांझी जी, माननीय केंद्रीय मंत्री सूक्ष्म लघु तथा मध्य राजीव रंजन सिंह अर्थात ललन सिंह जी, माननीय केंद्रीय मंत्री पशुपालन तथा दुग्ध व्यवसाय श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी, माननीय केंद्रीय मंत्री कम्युनिकेशन श्री किरण रिजिजू जी, माननीय केंद्रीय मंत्री संसदीय कार्य श्री चिराग पासवान जी, माननीय केंद्रीय मंत्री अन्न प्रक्रिया उद्योग श्री भूपेंद्र पटेल जी, माननीय मुख्यमंत्री गुजरात श्री हेमंत बिस्वा शर्मा जी, माननीय मुख्यमंत्री असम श्री मोहन यादव जी, माननीय मुख्यमंत्री मध्य प्रदेश श्री विष्णु देव साई जी, माननीय मुख्यमंत्री छत्तीसगढ़ श्री भजन लाल शर्मा जी, माननीय मुख्यमंत्री राजस्थान श्री नायब सिंह सैनी जी, माननीय मुख्यमंत्री हरियाणा श्री मोहन मांझी जी, माननीय मुख्यमंत्री ओडिशा श्री प्रमोद सावंत जी, माननीय मुख्यमंत्री गोवा श्री पुष्कर सिंह धामी जी, माननीय मुख्यमंत्री उत्तराखंड श्री एन रंगस्वामी जी, माननीय मुख्यमंत्री पुडुचेरी श्री पेमा खांडू जी, श्री नेपियो रियो जी, माननीय मुख्यमंत्री नागालैंड श्री प्रेम सिंह तमंग जी, माननीय मुख्यमंत्री सिक्किम श्री माणिक साहा जी, माननीय मुख्यमंत्री त्रिपुरा श्री मुरलीधर मोहोळ जी, माननीय केंद्रीय राज्य मंत्री श्री प्रतापराव जाधव जी, माननीय केंद्रीय राज्य मंत्री श्रीमती रक्षाताई खड़से जी, माननीय केंद्रीय राज्य मंत्री श्री केशव प्रसाद मौर्य जी, माननीय उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेश. त्यासोबतच श्री ब्रजेश पाठक जी, माननीय उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेश श्री पवन कल्याण जी, माननीय उपमुख्यमंत्री आंध्र प्रदेश श्री राजेंद्र शुक्ला जी, माननीय मुख्यमंत्री मध्य प्रदेश श्री अरुण साव जी, माननीय उपमुख्यमंत्री छत्तीसगढ़ श्री विजय शर्मा जी, माननीय उपमुख्यमंत्री छत्तीसगढ़ श्रीमती दिया कुमारी जी, माननीय उपमुख्यमंत्री राजस्थान श्री प्रेमचंद बैरवा जी, माननीय उपमुख्यमंत्री राजस्थान श्री विजय कुमार सिन्हा जी, माननीय उपमुख्यमंत्री बिहार श्री सम्राट चौधरी जी, माननीय उपमुख्यमंत्री बिहार श्री कनकवर्धन सिंह देव जी, माननीय उपमुख्यमंत्री ओडिशा श्री प्रवती परिदा जी, माननीय उपमुख्यमंत्री ओडिशा श्री चौना मीन जी, माननीय उपमुख्यमंत्री अरुणाचल प्रदेश श्री प्रेस्टोन तिन सोंग जी, माननीय उपमुख्यमंत्री मेघालय श्री यान तुंगो पातन जी, माननीय उपमुख्यमंत्री नागालैंड श्री TR जेलियांग जी, माननीय उपमुख्यमंत्री नागालैंड श्री स्नेहा बलंगधर जी, माननीय उपमुख्यमंत्री मेघालय. परकीय आक्रमकांच्या छातीवर हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकवणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महापराक्रमी लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट परम पूजनीय बाळासाहेब ठाकरे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देवी और सज्जनों, बस कुछ